नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो. आपण आज करणार आहोत पोहे आणि उपीट. 2 किलो पोहे घेतलेले आहेत आणि यामध्ये किती प्लेट पोहे तयार होतात आपण जाणून घेऊया आणि फायदा कसा होतोय. 2 किलो पोहे घेतलेत, साधारण 101 रुपयाचे हे पोहे आहेत. त्यानंतर तेल घेतलेलं आहे 1 किलो. 30 रुपयाच्या 40 यूज अँड थ्रो प्लेट्स घेतलेल्या आहेत. आपण एकच दिवस करतोय त्यामुळे यूज अँड थ्रो प्लेट्स. मीठ घेतलेलं आहे, एवढं लागणार नाहीये. त्यानंतर कांदे घेतलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 कांदे घेतलेले आहेत. मिरच्या घेतल्यात हिरव्यागार. त्यानंतर उडीद डाळ घेतलेली आहे. शेंगदाणे घेतले आहेत साधारण अर्धा किलो दोन्हीला. उपीट सुद्धा करणार आहे आपण. रवा घेतला 1 किलो. थोडं मोहरी घ्यायचं आहे, जिरे घ्यायचं आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आणि यूज अँड थ्रो थोड्या चमचे घेतलेत आणि साधे चमचे आणि हळद घेतलेली आहे. किती लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी प्रमाण घालताना सांगतो आणि त्याचा खर्च पण सांगतो. 1 किलो रवा घेतलाय बारीक, तो आता भाजून घ्यायचा आहे. 39 रुपयाला 1 किलो रवा आम्हाला मिळाला. डाळ भाजली जाते. उडदाची डाळ आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. 50 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे 1 किलो. तर मित्रांनो, अक्षय भाऊ आलेले आहेत आपल्याला मदत करायला. आता रंकाळ्यावर बिर्याणीचं आउटलेट पण होणारच आहे. तर त्याचबरोबर कांदा कापण्याची प्रॅक्टिस सुद्धा आहे, बघू शकता त्याला. त्यामुळं कांदा कापायचं काम सध्या मी त्याला दिलेलं आहे. तेल घालायचं आता पहिल्यांदा. पाव किलो तेल घेतले. 2 चमचे मोहरी टाकायचे तेल गरम झाल्यावर. जिरे टाकायचं आहे 2 चमचे. कढीपत्ता टाकायचा आहे. मिरच्या टाकायच्या. कांदा घालायचा आहे. भाजून घेतलेले शेंगदाणे यामध्ये घातलेत. 100 ग्रॅम शेंगदाणे घातलेत 1 किलो रव्यासाठी. मित्रांनो, कांदा कोल्हापूरमध्ये स्वस्त झालेला आहे. जवळजवळ 15 रुपये किलोनं फक्त कांदा मी खरेदी केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला वाटेल अरे एवढा स्वस्त कांदा कसा काय. उडदाची भाजलेली डाळ. आलं टाकायचं आहे. 1 चमचाभर खिसलेलं आलं टाकायचं आहे. छान स्वाद लागतो त्याला. ओके, आता कांद्याचे हे मिश्रण सगळं रेडी झालेलं आहे. आता याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे गरम गरम. 1 पातेलभर पाणी आम्ही गरम करायला ठेवलेलं. तर हे पाणी आता यामध्ये गेलेलं आहे. मीठ अजून घातलेलं नाही आहे. 2 चमचे मोठे भरून पहिल्यांदा मीठ घालायचं आहे. मग चेक करून परत टाकायचं आहे. 2.5 चमचे मीठ घातलेलं आहे. थोडीशी साखर यामध्ये घालायची चवीपुरती. 1 चमचा आणि 2 चमचे. 1 टोमॅटो गेलेला आहे यामध्ये. बुडबुड 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 बुड बुडबुडे आले यामध्ये रवा आता घालायचा आहे. मित्रांनो, हलवत हलवत टाकायचं जेणेकरून गाठी व्हायला नको. तर आता उपीट रेडी झालेलं आहे 1 किलो रव्याचं. आणि याच्यावर कोथिंबीर टाकली आहे मस्तपैकी. बघू शकता किती छान दिसतंय उपीट आता रेडी झालेलं आहे. आणि आता आपण करतोय पोहे व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत. साधारण 10 ते 15 मिनिटं भिजवून ठेवायचे आहेत. पाणी काढून टाकायचं आहे. आणि त्यानंतर छान भिजल्यानंतर यामध्ये मीठ आणि साखर टाकून घ्यायची आहे थोडी थोडी. आता तेल टाकलेलं आहे पोहे तयार करण्यासाठी. तेल गरम झाल्यावर मोहरी टाकलेली आहे 2 चमचे. जिरे घातले जाते. आता बारीक कट केलेली हिरवीगार मिरची गेलेली आहे. सगळं व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदे किती घेतलेत ते तुम्हाला मी सांगतोच. हळद घालायची आहे 1 चमचा. 1.5 चमचा हळद. भाजलेले शेंगदाणे. हळूहळू बाहेर पडाले. व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं आहे. जर क्वांटिटी जास्त असेल तर थोडं थोडं घाला आणि ढवळून घ्या. त्यामुळे सगळीकडे छान असा मसाला लागला पाहिजे. किती छान दिसतात बघा पोहे. आता रेडी होत आहेत थोड्याच वेळामध्ये. आता कोथिंबीर वगैरे घातली की मस्त होतात पोहे. उपीट शिरा विकण्यासाठी स्पॉट चांगला निवडा. ज्या ठिकाणी गर्दी असेल, कार्यालय असतील, ऑफिस असेल, कॉलेज असेल, ज्या ठिकाणी लोक थांबतील असा स्पॉट पाहिजे. आणि सकाळच्या वेळेमध्ये छान तुम्ही हा व्यवसाय करून चांगला नफाही कमवू शकता. छान वरनं कोथिंबीर टाकलेली आहे. आणि जर पाहिजे असेल तर तुम्ही लिंबूही पिळू शकता. आणि आता पोहे रेडी झालेले आहेत.
आणि हे पदार्थ आता चाललेले आहेत खवयांकडे. हे असे पदार्थ आहेत तुम्ही घरातून तयार करून स्पॉटवर नेऊन एखादं टेबल टाकून ही विकू शकता. या ठिकाणी आम्ही डब्यामध्ये आता उपीट भरतोय आणि आम्ही स्पॉटवर घेऊन जाणार आहे. उन्हाळा असल्यामुळे गरम राहते. पावसाळा आणि हिवाळा असेल तर तुम्हाला हॉटपॉटची गरज आहे. आता उन्हाळ्यात काही गरज नाही. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सगळं रेडी केलेलं आहे. यामध्ये उपीट आहे, यामध्ये पोहे आहेत आणि आम्ही आता जागेवर घेऊन चाललेलो आहे. अशा व्यवसायाला ऍक्टिवा सारखी गाडी खूपच उपयोगी ठरते. नक्कीच मोपेड एखादी घ्या जर तुमचा व्यवसाय असेल तर. स्पॉटवर गेलो, लगेच शटर उघडलं, सकाळ सकाळी टेबल वगैरे लावून घेतले. तुमच्याकडे एक टेबल असणं गरजेचं आहे आणि आता या ठिकाणी पातेलं केलेलं आहे आणि लोकांना दिसेल अशा पद्धतीने आम्ही ठेवलेलं आहे. आपण ज्या ठिकाणी व्यवसाय करतो तिथं स्वच्छता करणं खूप महत्वाचं आहे. धुरळा नसायला नको, पाणी वगैरे मारून घ्यावं. आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे कारण की तुम्हाला दाखवायसाठी नेमकं किती प्लेट होतात आणि प्रमाण कसं घ्यायचं. तर तुमचा व्यवसाय जर नवीन असेल, तुम्ही नवीन चालू करत असाल तर कमी क्वांटिटीमध्ये एक 4 प्लेट 5 प्लेट आणि 10 प्लेटच करा पहिल्या दिवशी. 1 किलो रव्यापासून उपीट केल्यावर साधारण 25 प्लेट होतात आणि 2 किलो पोह्यापासून कांदा पोहे केल्यानंतर साधारण 40 प्लेट होतात. व्यवसाय करताना तुम्ही साधारण चमचे वगैरे आहेत ते कंटिन्युअस एकसारखेच ठेवा कारण की तुम्हाला त्याच्यावर अंदाज येणार आहे की 2 चमचे म्हणजे 1 प्लेट होणार आहे. तर अशा पद्धतीनं आणि पार्सलला सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. आता 2 प्लेट आम्ही वेगवेगळ्या लावलेल्या आहेत. खूपच चांगलं झालं असणार 100%. संचितानं केलंय आणि अक्षयनं सुद्धा भरपूर मदत केली आहे. मस्त झालंय, एकदम 1 नंबर क्वालिटी. अशा पद्धतीने रेसिपी दिलेली आहे, तुम्ही ट्राय करून बघू शकता. खूपच छान झालंय. वा, पोहे सुद्धा खूप मस्त झालेत, खूप छान. सकाळ सकाळी रंकाळ्यावर फिरायला जाणारे लोक असतात. या ठिकाणी व्यवसाय होऊ शकतो आणि एक एक ग्राहक यायला लागले आणि त्यांनी उपीट आणि पोह्याचा आस्वाद सुद्धा घेतला. बघू शकता खूप अशी गर्दी झाली नाही, पण एक एक असे करून येत होते आणि त्यांनी फीडबॅक सुद्धा चांगल्या पद्धतीने दिला. हा स्पॉट आहे कोल्हापुरातील अवीज बिर्याणीचा दुसऱ्या शाखेचा रंकाळ्यावर. राजकमल भेळ वगैरे आहे त्याच्या समोर डीमार्ट फुलेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर. त्यांनी हा स्पॉट उपलब्ध करून दिला, त्याबद्दल धन्यवाद. 4-5 प्लेट विक्री झाल्यानंतर थोडंसं शांत झालं आणि थोडी वाट बघायला लागली. तेवढ्यात आमच्या मुलांनी पण नाश्ता करून घेतला, त्याला पण पोहे खूप आवडले. त्यानंतर उपीटासाठी एक गिरायक आलं. उपीट तयार करण्यासाठी साधारण 174 रुपये खर्च आला आणि 25 प्लेट झाली. 15 रुपयानं 1 प्लेट विकली तर 375 रुपये होतात. आवडलं काय? आवडली. खरंच टेस्ट एकदम अप्रतिम आहे. काय कसं वाटतंय तुम्हाला? 2 किलो पोह्यापासून कांदा पोहे तयार करण्यासाठी साधारण 321 रुपये खर्च येतो. 40 प्लेट होतात. 15 रुपयानं 1 विकली तर 600 रुपये होतात. यामध्ये रेग्युलर खर्च, घर भाडं, पाणी बिल हे सगळे आहेतच. तर तुम्ही हा व्यवसाय केला तर चांगला नफा होऊ शकतो. उरलेली सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. 1 नंबर कमर्शियल पद्धतीने याची टेस्ट होती. थोड्या वेळ थांबल्यानंतर आणखीन ग्राहक आले आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणाहून पोहे आणि उपीटचा आस्वाद घेतला. पोह्यांना रिस्पॉन्स चांगला आहे. पोहे छान आहेत, क्वांटिटी पण मस्त आहे आणि शेव वगैरे म्हणजे त्यांनी सजवले या प्रकारे ते पण सुंदर आहे. नक्कीच अशा पद्धतीने आम्ही हा डेमो व्यवसाय केलेला आहे. तुम्हाला यातून साधारण आयडिया आली असेल की व्यवसाय करायला काय खर्च लागतो, किती कष्ट लागतात. एखादा जरी युवक व्यवसायाकडे वळला तर या व्हिडिओचा काहीतरी फायदा झाला असं समजावं लागेल. पोहे आणि उपीट करण्यासाठी जो खर्च आम्हाला आला होता रॉ मटेरियलचा, तो खर्च आम्ही 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत काढला आणि त्यानंतर उरलेले जे पोहे आणि उपीट होते ते आम्ही भुकेलेल्यांच्या मुखामध्ये जावेत म्हणून आम्ही गंगावेशमध्ये असलेल्या मंदिरासमोर हे सगळे पोहे उपीट आम्ही देऊन टाकले. खरंच या मातांनी खूप आनंदानं हे उपीट खाल्ले आणि त्यांनी सुद्धा रिप्लाय दिला की खूप चांगले झालेत. खरंच खूपच आनंद झाला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला सुद्धा. अशाच पद्धतीने आम्ही बिझनेसची माहिती त्याचबरोबर एक सोशल वर्क सुद्धा आम्ही नेहमी करत असतो. तर आम्हाला प्रेरणा देण्यासाठी नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर अशाच पद्धतीने बिझनेसचा आणखीन कोणता व्हिडिओ बघायचा आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना खूप मदत होईल. सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिटेलमध्ये. खरंच व्यवसाय करणं खूप अवघड असतं मित्रांनो. कष्ट तर भरपूर लागतात पण जिद्द ठेवली तर नक्कीच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. धन्यवाद.